ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे। आपल्या देशातील एकही नदी स्वच्छ नाही, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असा सवाल त्यांनी केलाय। अंधश्रद्धेतून बाहेर पडा असं राज ठाकरे म्हणाले। तर राज ठाकरे यांनी वर्धापन दिनी जे संबोधन केलं त्याच्यामध्ये त्यांनी कुंभमेळा जो आयोजित करण्यात आला होता यूपी मध्ये त्याच्यावरून खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळत आहे। तर अंधश्रद्धेतून बाहेर पडा असा सल्लाही राज ठाकरेंनी दिलाय। एकही नदी देशातील स्वच्छ नाहीये, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी केला आहे। त्यामुळे राज ठाकरेंच्या आता या वक्तव्यावरून काही वाद होतो का तेही बघावं लागेल, कारण हा जो कुंभमेळा भरलेला होता त्याच्यामध्ये कोट्यावधी लोक जाऊन आलेले आहेत कुंभमेळ्यासाठी। यूपी मध्ये प्रयागराज मध्ये हा कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता आणि बऱ्याचशा लोकांनी तिथे जाऊन डुबकी लगावल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। पवित्र स्नान त्यांनी केलेलं होतं आणि श्रद्धेचा आस्थेचा हा विषय आहे। असं असताना आज जेव्हा मनसेचा वर्धापन दिन साजरा होतोय त्यावेळेला राज ठाकरेंनी इथं कुंभमेळ्यावरून एक वक्तव्य केलं आहे, त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे। अंधश्रद्धेतून बाहेर पडा असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आणि आपल्या देशामधील एकही नदी स्वच्छ नाहीये, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी केलेला आहे। त्यामुळे राज ठाकरे यांनी एक प्रोग्रेसिव्ह भूमिका तर घेतल्याचं दिसतंय या वर्धापन दिनी मनसेच्या, आणि त्याचबरोबर वाद ओढावून घेतलाय का असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय। कुंभमेळा ज्या ठिकाणी कोट्यावधी लोक गेलेले होते तिथं त्यांनी पवित्र स्नान सुद्धा केलेलं होतं आणि अशा या कुंभमेळ्याविषयी बोलताना राज ठाकरेंनी मात्र खिल्ली उडवलेली आहे। आपल्या देशातील एकही नदी स्वच्छ नाहीये, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असं ते म्हणाले। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे प्रवीण दरेकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रवीण दरेकर सर, कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी लोक गेलेले होते, पण त्याच्यावरून राज ठाकरेंनी एक सवाल उपस्थित केला आहे। कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असं ते म्हणतायत, कारण नदी अस्वच्छ आहे। मला वाटतं आपण देवदैवतांना धार्मिक रूढी परंपरा मानणारा हा महाराष्ट्र आहे। आपण दगडातही त्या ठिकाणी देव पाहतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या श्रद्धाळू भाविकांची खिल्ली उडवणं त्या ठिकाणी मला वाटतं योग्य नाही। कोणी आस्तिक असावं नास्तिक असावं, प्रत्येकाची भूमिका वेगळी त्या ठिकाणी श्रद्धेच्या बाबत असू शकते। परंतु आपण बघाल आजही आपण त्या ठिकाणी परमेश्वरावर आणि अशा प्रकारच्या गोष्टींवर श्रद्धा ठेवतो आणि त्यातनं आपल्याला एक अनुभूती येते। आता शेवटी त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन एका अर्थानं त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे की नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत, अशा प्रकारचं स्वच्छता मोहीम घेणं हा एक चांगला विचार निश्चित त्यातनं आहे। दरेकर सर, तुम्ही ऍक्सेप्ट करताय की नद्या स्वच्छ नाहीयेत? नाही, असं काय लगेच नद्या स्वच्छ नाहीत असं करायचं नाही। आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नदीजोड प्रकल्प घेतले, त्या ठिकाणी धरणातनं गाळ काढणं आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, त्याच्यामुळे दुहेरी एका बाजूला सिंचन, एका बाजूला विकास, दुसऱ्या बाजूला स्वच्छता, असं सर्वांगीण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार त्या ठिकाणी काम करतंय। आणि आपण अनेकदा बघितलं असेल राजेंद्र सिंहांसोबत देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा स्वतः अनेक नद्यांच्या स्वच्छतेसाठी त्या ठिकाणी गेले होते। मला आठवतंय खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीत त्या ठिकाणी तशा प्रकारचा स्वच्छतेचा कार्यक्रम आमच्या संजय यादवरावांच्या पुढाकारानं आपण घेतला होता आणि अनेक ठिकाणी जाऊन या नद्या स्वच्छ, पाणी स्वच्छ, पाणी मिळावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत। पण दरेकर सर, मग प्रश्न हा पडतोय की प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे, पण आपण बघितलं तर राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यामध्ये तथ्य सुद्धा आहे। फक्त गंगाच नाही तर इतर नद्यांचं सुद्धा आपण उदाहरण घेतलं तर अस्वच्छता दिसते। एका दिवसात अडचणी काय आहेत? आता राजीव गांधी पासून चालू आहे, राजीव गांधीच्या काँग्रेसला किती वर्ष सत्तेला झाली आणि या ठिकाणी आम्ही सत्तेत आलेला किती वर्ष झाली। एका दिवसात काही जादूची कांडू कुठल्याही सत्ताधाऱ्यांकडे नसते की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आता महायुतीचं सरकार आहे, लगेच काय बदलावं। पण मोठ्या प्रमाणावर त्याची सुरुवात झाली आणि येणाऱ्या 5-10 वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चितच त्यांच्या मनामध्ये ते स्वच्छ त्या ठिकाणी नद्या असाव्यात, त्या बाबतीत प्रदूषणमुक्त वातावरण असावं, प्रदूषणमुक्त नद्या। त्यासाठी पुढचं प्लॅनिंग काय आहे? कारण देशभरातील नद्यांविषयी राज ठाकरे बोललेले आहेत। एक प्रकारे 10 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे
देशावर केंद्रामध्ये, अशामध्ये गंगेचं पाणी सुद्धा अस्वच्छ असं ते म्हणतात. नाही, मला वाटतं हे बघा, आता आपल्या पंढरपुरामध्ये पण जाऊन आपण इंद्रायणीत त्या ठिकाणी आंघोळ करतो, बरोबर आहे. आपण आळंदीला जाऊन त्या ठिकाणी आंघोळी करतो. आपण श्रद्धाळू आहोत ना, आपण ते पाणी त्या ठिकाणी बाबा गेलं की आपलं मन साफ होतं. काही शरीर साफ होऊन चालत नाही ना. शरीराबरोबर मनाची स्वच्छताही महत्वाची आहे. आणि त्याच्यामुळे वाटतं मानसिक दृष्ट्या जर समाधान मिळत असेल आणि त्याच्यावर जर श्रद्धाळू महाराष्ट्राचा विश्वास असेल तर मला वाटतं दुसऱ्यांच्या श्रद्धांच्या विषयी आपण न बोललेलं त्या ठिकाणी बरं. परंतु त्या ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीत गतीनं काम झालं पाहिजे ज्याचे आम्ही सहमत आहोत. आणि अगदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर पाटबंधारे पाणी खातं त्या ठिकाणी स्वतःकडे आहे. आणि जलयुक्त शिवार असेल, इतर योजना असतील, याच्या मागचा उद्देश स्वच्छता आणि दरेकर सर, आता येत्या काळामध्ये नद्या स्वच्छ होतील आपल्या राज्यातल्या, तरी अशी अपेक्षा आपण करूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. राम